राज्यपालांकडून पुढील तासाभरात आता सुनेत्रा पवार यांचा पोर्टफोलिओ जाहीर केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खात्यासंदर्भात राज्यपालांना पत्र देखील पाठवण्यात आले। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल। बघा, सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आहेच, मात्र आता कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्यासंदर्भात राज्यपालांना एक पत्र देखील पाठवलंय। एका तासाभरात ते जाहीर होईल की त्यांना कोणती खाती मिळणार आहे। या संदर्भात अधिकृत घोषणा आता लवकरच केली जाणार आहे। राज्यपालांकडून पुढील तासाभरात सुनेत्रा पवार यांना कोणती खाती दिलेली आहेत हे जाहीर केले जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खात्यासंदर्भात राज्यपालांना एक पत्र देखील पाठवण्यात आले। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार यांना कोणतं खातं मिळणार या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल। अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं होतं, ते खातं आता कुणाकडे जातं त्याची उत्सुकता आहेच। क्रीडा खातं देखील, त्याचा जबाबदारी देखील अजित पवारांकडे होती, ते खातं देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे जाते का हे बघणं महत्त्वाचं आहे। सुनेत्रा पवारांना कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता आहे। एका तासाभरात आता सुनेत्रा पवार यांची खाती जाहीर केली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खात्यासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवण्यात आलंय। बघा, शपथविधी सोहळ्यानंतर आता पुढच्या घडामोडी घडायला लागलेल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खात्यासंदर्भात राज्यपालांना एक पत्र देखील पाठवलं। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, सुनेत्रा पवार यांचं खातं एक साधारणतः तासाभरात जाहीर केलं जाईल, काय अधिक माहिती? नक्कीच सुमित्रा पवार यांना कुठली खाती दिली जातात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्र्यांकडून आहे ते राज्यपालांकडे या सगळ्या संदर्भातलं आहे ते पत्र गेलेलं आहे। राज्यपालांकडून 1 तासामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते जाहीर केलं जाणार आहे। मात्र अजित पवारांकडे महत्वाचं जे अर्थ खातं होतं ते सुमित्रा पवार यांना दिलं जात आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे। मात्र अजित पवारांकडे उर्वरित आणखी 2 खाती होती, ते राज्य उत्पादन शुल्क आणि दुसरीकडे जे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर क्रीडा मंत्री देखील आहे ते अजितदादांकडे होतं। त्यामुळे आता ही जी खाती आहेत ही खाती नेमकी कुणाकडे दिली जात आहे, सुमित्रा पवार यांना नेमकं कुठलं खातं दिलं जातं या सगळ्या संदर्भामध्ये 1 तासामध्ये आहे ते स्पष्टता होताना पाहायला मिळणार आहे। गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।